ज्योतिबा डोंगरावरती आता ऋतूपालट होतोय आणि ज्योतिबावर पावसाचे जोरदार आगमनही झालंय. या मोसमाच्या पहिल्या पावसाच्या भटकंतीत मी भेट दिली ज्योतिबा डोंगराच्या कुशीत असलेल्या आणि निसर्गाने परिपूर्ण बहरलेल्या. माझ्या मागे आहे एक व्हायरल ठिकाण. या महादेव मंदिराला. हे मंदिर सहजानसहज डोंगरावरूनच काय तर त्या मंदिराच्या बाजूने जरी गेलं तरीही दिसून येत नाही, कारण हे मंदिर रोडच्या कडेलाच आहे, पण थोडं खाली आहे. पण एकदा शोधलं आणि इथं आला तर हे दृश्य तुम्हाला इथून हलूही देणार नाही. ज्योतिबा डोंगराच्या कुशीत तशी अनेक ठिकाणं आणि प्राचीन ठिकाणं दडलेली आहेत. त्यामध्ये मंदिरं असतील, नाहीतर काही ठिकाणंही असतील. त्यामधलंच एक म्हणता येईल, पण प्राचीन असं नाही, पण विलोभनीय आणि खूप सुंदर. मंदिराला जाताना सुंदर अशा पायऱ्या, आसपासचं हे वातावरण आणि जंगलात दडलेलं हे मंदिर. आणि जर ह्या मंदिराला तुम्हाला यायचं असेल तर या मंदिराला खूप शोधावं लागतं, कारण की हे डोंगराच्या कुशीत दडलेलं एक मंदिर आहे. त्याकडे बघितलं की असं वाटतं निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच. मी या मंदिराच्या आसपास जरी बघितलं तर डोंगर आणि झाडीच फक्त तुम्हाला दिसून येईल. समोरही तुम्ही बघू शकताय. जर समोर बघितलं तर डायरेक्ट आपल्याला समोर खाई किंवा डोंगर दिसून येतो, जे की वसलेलं आहे ज्योतिबाच्या पायथ्याच्या डोंगराळ भागात. या ठिकाणी सोमवार आणि श्रावण महिन्यात लोक दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरची ही विहीर मंदिराच्या सुंदरतेत अजून भर घालते आणि झाडांच्या मधून दिसणारं हे मंदिर आपल्याला अजून आकर्षित करतं. आणि पर्सनली हे ठिकाण मला खूप आवडतं, त्यामुळे मी कधी कधी अधूनमधून या ठिकाणी येत जात असतो आणि इथं आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते. हे ठिकाण आहे ज्योतिबापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेलं गिरोली दानेवाडी रोडला असणारं हे मंदिर. तसं या ठिकाणी मी खूप वेळा आलेलं आणि या ठिकाणचं धुकं आणि त्या धुक्यामधून दिसणारं हे मंदिर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, पण धुकं पडलंच नाही. पावसामधलं वातावरण तर पाहायला मिळालं. आणि जर तुम्ही ज्योतिबा डोंगरावर येत असाल तर हे ठिकाण अजिबात मिस करू नका. ज्योतिबा मंदिरापासून फक्तच 4 किलोमीटर अंतरावर आहे.